शहरामध्ये दिवसाढवळ्या खून, चोऱ्या आणि हाणामाऱ्या वाढलेल्या आहेत। मात्र गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी नागरिकांना अजब आवाहन केलेलं आहे। एक कॅमेरा शहरासाठी या मोहिमेअंतर्गत प्रत्येकाने आपल्या घराबाहेर स्वखर्चाने सीसीटीव्ही लावावेत अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। स्मार्ट सिटीच्या नावाखाली आधीच 176 कोटी रुपये खर्च करून 700 कॅमेरे लावलेले असताना आता नागरिकांना आर्थिक भुर्दंड का असा प्रश्न विचारला जातोय। सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची की जनतेची यावरून आता संताप व्यक्त होतोय। गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली चंद्रपूर महामार्गाला जोडणारा रस्ता वैनगंगा नदी पुलावर आपण आहोत। बघू शकता आपले जे कॅमेरे आहेत ते सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्याच्या कडेला रस्त्याच्या दिशेने तोंड करून करावे। यासोबतच त्यांनी कॅमेरे लावले नसतील त्यांनी ते कॅमेरे लावून घ्यावे या संदर्भात एक आवाहन आहे, जनजागृतीपर आवाहन आहे आणि यामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलेलं आहे। याचा उपयोग सार्वजनिक सुरक्षिततेसाठी त्याचबरोबर पोलिसांना तपास कामासाठी सुद्धा होऊ शकतो, कारण कॅमेरे हे पोलिसांना आणि नागरिकांना दोघांनाही सुरक्षा आणि तपास या दोन्ही कामामध्ये मदत करू शकतात। त्यामुळे पोलीस आयुक्तांनी केलेल्या आवाहनामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं। विनंती आहे की आपण जे अगोदर 700 कॅमेरे शहरामध्ये बसवलेत तर त्याचं काय आउटपुट आहे, याचा अर्थ ते कॅमेरे फेल गेलेले आहेत का? तर असं न करता, नागरिकांना वेठीस न धरता तुमची जबाबदारी आहे ही महानगरपालिकेची, पोलीस कमिशनर साहेबांची, तर त्यांनी स्वतःच्या बजेटमधून शहरामध्ये कॅमेरे चौकामध्ये बसून नागरिकांची सुरक्षा वाढवावी असं माझं मत आहे। आता आपण थेट संभाजीनगरात जाऊयात। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊयात। माधव, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या मुख्य रस्त्यांबरोबर छोट्या रस्त्यांच्या ठिकाणी चौकामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जवळपास 900 कॅमेरे लावलेले आहेत आणि हे कॅमेरे डिजिटल आहेत असा दावा स्मार्ट सिटीने केलेला आहे आणि त्याच सीसीटीव्ही कॅमेराचं जे आउटपुट मिळतं त्यावरच शहरभर सुरक्षा, शहरामध्ये वेगवेगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज होत आहेत त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम पोलीस आयुक्त, त्या परिसरातले पोलीस ठाणे, महानगरपालिका करीत असल्याचा दावा गेल्या 7-8 वर्षांपासून केला गेला आहे। हे सगळे कॅमेरे लावण्यासाठी जवळपास 200 पेक्षा अधिक कोटी रुपयाचा खर्च या 7-8 वर्षांमध्ये झालेला आहे। पण आत्ता या शहरातले हे कॅमेरे फेल झालेत असा एक प्रश्न उपस्थित व्हावा, असा एक निर्णय आणि आवाहनात्मक पत्र छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांनी काढलेलं आहे। मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। तर आपण पाहिलं यावेळेस हा पोलिसांनी अजब फतवा काढलेला आहे। गुन्हेगारीला विळखा घालण्यासाठी तुम्ही तुमच्या खर्चाने तुमच्या दारात एक सीसीटीव्ही कॅमेरा लावा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। मात्र सुरक्षेची जबाबदारी ही पोलिसांची आहे की जनतेची असा सवाल संभाजीनगरचे नागरिक उपस्थित करतायत। गुन्हेगारांवर वचक बसवण्यात पोलीस अपयशी का ठरतायत? सीसीटीव्हीचा आर्थिक भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांनी का सोसावा? स्मार्ट सिटीतून 176 कोटी खर्च करून 700 कॅमेरे बसवूनही गुन्हेगारी अजूनही का रोखता येत नाहीये? कोट्यावधींचे सरकारी कॅमेरे नेमकं काय काम करतायत आणि याचा हिशोब कुणाकडनं घ्यायचा?